जय खानदेश मंडळी. मागील 2-3 दिवस झाले आपल्या चॅनलवर आपले ब्लॉग वगैरे पडत नव्हते. त्याचं कारण असं की आपण गेलो होतो बाहेरगावी लग्नाला. लग्न कोणाचं मंडळी? तर आपले रूममेट सागर त्यांचं. चला मग आपण जात होतो शॉपिंगला. मग आपण बघितले 2-3 आउटफिट ड्रेस लग्नासाठी ड्रेस वगैरे आपले घेतले गेले. त्यानंतर मग आपण निघालो कुर्ता बघायला हळदीसाठी. कुर्ता बघायला जसे निघालो 2-3 शॉप बघितले. 2-3 शॉपवर कुर्ते वगैरे बघून आपण फिक्स केला कुर्ता एक. आणि मंडळी आपण निघालो गिफ्ट शॉपवर मॅरेज गिफ्ट घेण्यासाठी निघालो. बाप्पा त्यांच्या खूप सुंदर मूर्त्या होत्या. त्यानंतर घड्याळी वगैरे होत्या. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील भारी मूर्त्या आणि फ्रेम. मग आलो आपण रूमवर, झाले आपली बॅग तयार, आपण निघालो. चलो आपल्याला सोडायला होते सागर आणि जितूदादा. सागर आणि जितूदादा आणि त्यांनी लगेच वाईट घोडा काढला आणि मला सोडायला निघाले 3 हात नाक्याला. कारण की आपल्याला जायचं होतं नाशिकला जायचं होतं अगोदर. नाशिकवरनं घ्यायची होती आपल्याला एक 4 व्हीलर आणि ती 4 व्हीलर घेऊन जायचं होतं आपल्याला लग्नाच्या घरी. मग तोवर जितूदादा आणि सागर मला सोडताना म्हणतात, जा लवकर जा, तुला सुट्टी भेटली म्हणे. मग हे बघा आली होती आपली ट्रॅव्हल, हे आपले किन्नर, त्यानंतर हे आपले ड्रायव्हर आणि निघाली ना गाडी. मग गाडी जशी लागली रस्त्याला, तिकडनं काप करत गाडी निघाली लवकर. आणि आपण पण होतो घाईमध्ये. तोवर लागला आपल्याला भिवंडीचा टोल वगैरे क्रॉस केला. टोल वगैरे क्रॉस झाल्यानंतर आपली गाडी आली हॉटेलला. पहिले आपण जेवण वगैरे आवरलं. जेवण वगैरे झाल्यानंतर जसे निघालो लागला मग आपल्याला कसारा घाट वगैरे क्रॉस झाला. आणि क्रॉस झाल्यानंतर मग काय नाशिक किती गे समोरच नाशिक वगैरे गेलो. मग तिकडे स्टे केलेला. आपण थांबलो होतो त्या हॉटेलला. गाडी घेतली आणि गाडी घेऊन निघालो मग आपण रस्त्याला. जसं रस्त्याला लागलो तोवर आपल्याला जायचं होतं पाथर्डी फाटा. तिकडनं एक पार्सल घ्यायचं होतं. ते पार्सल वगैरे पिकअप केलं आणि त्यानंतर आपण निघालो सीधं गावाकडे, डायरेक्ट लग्नाकडे जाताना मस्तपैकी आपल्याला रस्त्यांचे व्ह्यू वगैरे लागले बघा मंडळी. मग तोवर लालपरी गेली. मग आपल्याकडे लाल गाडी होती. म्हटलं चला लालपरीचा पिछा सोडायचा नाही. लालपरीचा पिछा करत गेलो. मग गावाकडे जसं घुसलो, त्या बकऱ्या वगैरे, नदी काठ वगैरे सगळे गावाकडची फिलिंग परत आली आपल्याला. जसं पोचलो आणि त्यानंतर आपण लागलो मग फायनली गावाच्या रस्त्याला. आपण केली जशी एंट्री, बघतो तर काय मेहंदीचा मंडप वगैरे एकदम सजलेला. नवरदेव कुठं बघतो तर नवरदेव आडा पडलेला आणि नवरदेवच्या हातावर टाकली गेली होती मेहंदी काढणी चालू होती नवरदेवच्या हातावर. नवरदेव आरामात झोपलेला होता. वारे लाईन. मग नवरदेवच्या हातावर मेहंदी होती म्हणून नवरदेवला सगळ्या गोष्टी आयत्या चालू होत्या आयतं जेवण खाऊ घालणं वगैरे. आणि नवरदेव बसलेला होता जेवण करायला, कारण की प्रोग्राम चालू होणार होता लगेच. मग म्हटलं चला तोवर आपण मंडप वगैरेचा शूट घेऊ. तोवर नवरदेवचं जेवण पण होईल आणि नवरदेव तयार पण होईल. मग झाला ना आपला नवरदेव तयार. मग आला नवरदेव स्टेजवर, घेतली एंट्री आणि जाऊन बसला. मग घेतले फोटोग्राफर निकाचा 3-4 फोटो काढून. मग झाले संगीतचे डान्स चालू. मग झाले सगळ्यांचे डान्स सुरू. मग झाली आपली एंट्री. मग चला मंडळी, संपू आपला मेहंदीचा ब्लॉग इथंच. जय खानदेश, जय महाराष्ट्र.